हरे हरे कृष्णा 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जरा आवर्त घेतो याच्यासाठी. मला वाटलं 5चा टाईम आहे, 5 ते 6 हा प्रवचनाचा टाईम नसतो, पण त्याच्यावर मला म्हणजे भास झाला म्हणून मी 5च्या टायमावर आलो. तर ठीक आहे, त्या अनुषंगाने तुमच्याशी संवाद साधण्याचे अर्धा घंटा तरी संयोजकांनी दिला आहे. त्या अनुषंगाने मी माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. जे खळाशी व्यंकटी सांडो तया सत्कर्मी व्रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ही ज्ञानेश्वरी मधली 18व्या अध्यायातली ज्ञानेश्वरीचा शेवट करणारी पसायदानमधली पहिली ओवी, दुसरी ओवी. आता हे 700 वर्षापूर्वी 3000 वर्षापूर्वी झालेलं महाभारत, त्याच्यावर 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली मराठीतून पहिलं अनुवाद, आणि त्याच्यावर आपण 2024ला तेव्हापासूनच्या ओवीचा अनुवाद तुमच्यासमोर करतो. म्हणजे बघा, आपल्याला आजोबा पंजोबापर्यंत नावं सांगता येतील, पण पंजोबाच्या नंतर पुढं कोण काय आहे त्यांची नावं आठवणार नाहीत. आता कल्पना करा, 3000 वर्षापूर्वीची गोष्ट 700 वर्षापूर्वी लिहिलेली, 700 ओव्या, 900 700 श्लोक आणि 900 ओव्या. एवढ्या मोठ्या समुद्रातून वंजोळभर पाणी, त्यातला एक गुणा करण्यासारखी ही गोष्ट आहे. जे खळाशी व्यंकटी सांडो. आता हे नाव घेऊन कोणाला सांगितलेलं नाही, फलाने फलाना बिस्ताना आहे असं काही सांगितलेलं नाही. जे आहे त्यांच्या मनाला लागल. जे खळाशी व्यंकटी सांडो. महाराज पहिल्यांदाच पसायदान हे प्रसाद मागतात विश्वात्मके देवेकडं. म्हणजे ज्याच्याकडं मागतात ते बी मोठे, आणि जे मागतात ते बी तसेच मोठे. म्हणून प्रसाद बी काय साधा राहणार नाही, प्रसाद बी तसाच मोठा. काय मागतात ते? जे खळांची व्यंकटी सांडो. जे दुष्ट आहेत, ते माणसं दुष्ट आहेत म्हणजे त्यांचं शरीर दुष्ट आहे नाही, त्यांच्या मनामध्ये दुष्ट भावना आहे, विकृती आहे. जे खळाची व्यंकटी सांडो तह्या सत्कर्मी. आता ते दुष्टपणा याला निघून झालं का नाही मोकळं, मग तया सत्कर्मी रती वाढो. आता दुष्टपणा बी निघून गेला आणि सत्कर्मी व्रती बी वाढली. मग काय होईल? भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. ही साधी गोष्ट नाही. वरवर शब्दामध्ये वर्णन करायला आणि बोलायला चालायला सोपी आहे, पण एवढं परिवर्तन व्हायला ते आहे ना, हे अगोदर तर आवडच लागत नाही. त्याला काय म्हणतात, त्याच्यामध्ये एक आहे, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणजे ते काय असं झटकीपट आता तुम्हाला सांगितलं ना लगेच ताबडतोब त्याचा फरक झाला अशातला काही प्रकार नाही, इतका काही हे नाही. पण तरी पसायदान म्हणजे प्रसाद. प्रसादाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे कशातली? सत्यनारायणामधली. प्रसाद जर निस्ता चुकीला तर काय काय घटना घडतात. मग प्रसाद हा पवित्र आहे, मांगल्य आहे. प्रसादामध्ये आनंद आहे, प्रसादामध्ये सौंदर्य आहे,
प्रसादे सर्व दुःखानां, म्हणजे प्रसादामध्ये सुद्धा सर्व दुःखाचं हरण होतं. तया भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आता कसं, माझ्यामध्ये प्राण, आत्मा, जीव आणि तुमच्यामधला आत्मा, प्राण, जीव, परमात्मा. माझा आत्मा, तुमचा परमात्मा. ह्या आता सर्व प्राण्यामध्ये आत्मा आहे, सर्व प्राण्यामध्ये परमात्मा आहे. अशी भावना फक्त आपलीच नाही, हे आहे. असता हृदया माझी रामू, का भ्रांतशी कामू विषयावरी. आपल्या शरीरात आहे, पण आपण तीर्थाटन करतो, चारधाम करतो, कुठं जातो, ठिकठिकाणी जातो. आपल्या रामावर विश्वास नाही, आपल्या अंतःकरणातल्या परमात्म्यावर विश्वास नाही. म्हणून आपण असले सारे काय, तीर्थाटन करायचे, निरनिळ्या प्रकारच्या देवाच्या आराधना करायच्या, निरनिळ्या देवाच्या भक्ती करायची, निरनिळ्या देवाच्या पाठीमागं लागायचं. त्यापेक्षा तुकाराम महाराजांनी एकच धरला, पंढरीचा महाराजा विठ्ठल. बाकी दुसऱ्याला कुणाला त्यांनी हे केलं नाही. म्हणजे त्यांच्या भक्ती केली, पण एकाचीच. तुकाराम महाराजांचं जर उदाहरण जर घ्यायचं झालं तर त्यांनी त्यांच्या अंगामध्ये इतकी विरक्ती आली आणि इतकं दुःख त्यांनी सहन केलं, त्यामुळं त्यांना ती आरक्ती, सर्वांची आसक्ती निर्माण झाली आणि त्यामुळं ते त्या पदाला पोहोचले. महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज. तुकारामपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजापर्यंत जाणं येरे गबाळ्याचं काम नव्हतं. आणि त्यावेळेसची परिस्थिती अशी होती, चौकडून मोगलाचं राज्य होतं आणि हे काही विशिष्ट जातीचे लोक कर्मकांड, कोणचे कांड हे असे म्हणून लोकांना फसविणारे होते. म्हणून तुकाराम महाराजाच्या अभंगामध्ये सर्वावर वार केला. सर्वावर वार केला म्हणजे माणसावर वार नाही केला. अंधश्रद्धा, कुपोषण, जे काही अनिष्ट प्रथा, कर्मकांड, आता एवढे मला नावं नाही सांगता यायचे, सारे काय काय केलं ती. परंतु दुरितांचे, पुढची ओवी, दुरितांचे हे आम्ही म्हणजे ज्ञानेश्वरी मधले अभ्यासक आहेत, हरिभक्तपरायण नाहीत, अभ्यासक आहेत. त्याच्यामुळं हे काय, आमचा आत्ताच एक पेशंट आला आणि कोणता निघून गेला आणि याच्यामध्ये याच्यातली पहिली ओवी कोणची आणि दुसरी कोणती. दुरितांचे तिमिरे जाओ, पसायदानमधलीच, म्हणजे दूरवरचा अंधार म्हणजे पाप. आणि याच्यामध्ये ज्ञानेश्वरीला अंधाराला दुःख आणि प्रकाशाला पुण्य किंवा हे असं हे केलेलं आहे. दुरितांचे तिमिरे जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्म काय आता नवीन आहे, स्वधर्म आणि स्वकर्म. ह्या दोन गोष्टी जर समजल्या तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी यातल्या समजतील ह्या ज्ञानेश्वरीमधल्या. स्वधर्म सूर्य पाहो. आता मी काय काम करतो, डॉक्टर आहे. तुम्ही काय काम करतात, शेतकरी आहेत. कोणी काय काम करतं, म्हणजे जे काही व्यापारी आहे, कोणी काय काम करतं. हे स्वधर्म आणि स्वकर्म हेच अर्पण करायचं ईश्वराला. मी केलं नाही म्हणायचं.
पास झाला तर मी माझ्यामुळं झालो, नापास झाला तर देवामुळं झालो, असं नाही. विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे काय साधं नाही, फक्त तुमच्या गावापुरतं नाही किंवा बीड तालुक्यापुरतं नाही, जिल्ह्यापुरतं नाही, महाराष्ट्रापुरतं नाही, विश्व इतकं या ठिकाणी पसरो, एकमेकामध्ये जावं. विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे आकाशातल्या सूर्याला सुद्धा पाहता आलं पाहिजे, दिसलं पाहिजे उन्हात. स्वधर्म तर याच्यामध्ये म्हणजे पुढचे ओवी घ्यायच्या अगोदर सांगतो स्वधर्म आणि स्वकर्माचं. आपण आपलं कर्म इतकं चांगलं करा की हे पंचात्री तुपाच्या वाती हातातलं कमंडलून काही लय मोठ्या धान्याच्या राशीन देवाला न्यायची काही गरज नाही. इतकं सोपं सांगितलंय या ज्ञानेश्वरीमध्ये. स्वधर्माच्या स्वधर्म कुसुमाची पूजा. आता हे की नाही अवघडच काहीतरी करा म्हणून. स्वधर्म कुसुमाची पूजा म्हणजे आपलं कर्म आणि आपला धर्म. आम्हाला काही नको, पत्रम पुष्पम फलम तोयम त्यामध्ये सांगितलंय. आम्हाला वाळलं पान जरी प्रेमाने भावानी आदराने जर अर्पण केलं तरी आम्ही समाधानी राहतो. काही गरज नाही जास्ती या वैभवाची. आता जर पाहिलं तर या मोठमोठ्या संस्थानाकडं अब्जावधीच्या रकमा पडून येतात. कशाच्या? हे दिनदुबळ्यांनी 10, 5, 15, 50, 25, 1000, 2000, 5000, लाख, 2 लाख, कोटी, अब्ज, तोळे सोनं, 15 हे 20 देऊन बालाजी कोणतं हे यांना उगं श्रीमंत करून टाकलं. गरीब देव गरीब राहिले, श्रीमंत देव श्रीमंत राहिले, गरीब गरीबच राहिले, मोठे वाढत चालले. म्हणजे जे ज्ञान मार्गाला आहेत ते ज्ञानाने तरून जातील, जे भक्ती मार्गाचे आहेत ते भक्तीने तरून जातील, राजमार्गाचे आहेत त्यांनी जातील, ज्ञान मार्गाचे आहेत त्यांना बी मोक्ष मिळेल. पण सर्वसामान्य माणसासाठी जे की तुम्ही आम्ही अडाणी अज्ञानी आहोत यांना तरुण जाण्यासाठी कसल्याही प्रकारची संपत्ती दान धर्म वगैरे वगैरे करायची काही गरज नाही. फक्त स्वधर्म आणि स्वकर्म जर नीट केलं तर ही देवाची नाव पहिलं तीरावर तारून जाण्यासाठी योग्य आहे. दुरितांचे तिमिरे जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जो वांचिल तो तो लावो प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी. वर्षत सकळ म्हणजे वर्षाव, मंगल्याचा वर्षाव हो. मांगल्य म्हणजे काय? पावित्र्य, आनंद, समाधान. वर्षत सकळ मंगळी, विश्वर निष्ठेंची मांदियाळी. विश्वरनिष्ठ माणसं त्या मानाने कमी. आता पंचक्रोशीमध्ये झालेला हा नामसप्ताह ज्ञानसप्ताह याच्यामध्ये मला तर मेजॉरिटीने स्त्रियांचीच उपस्थिती जास्ती दिसते. जे काही पुरुष आहेत ते कुठंतरी आपलं एखाद्या झाडाखाली एखाद्या बाजूला इथं 7-8 जण, इथं 2-4 जण, म्हणजे जशी काय तुमचीच मक्तेदारी आणि तुम्हाला ती ऐकायला चांगलं आहे. विश्वरनिष्ठेंची मांदियाळी. आणि इथं तर हे सांगतात विश्वरनिष्ठ माणसं या ठिकाणी असावेत, ऐकावेत. प्रवचन जर त्यांच्या कानात गेलं तर त्यांचं काही नुकसान होणार नाही. पण गंमत आमची अशी आहे, जे लाभार्थी आहेत ते ऐकायला कमी आणि जे काही लाभार्थी आहेत ते बाहेर फिरतात आणि जे काही ज्यांना काहीच गरज नाही, जे ऑलरेडी त्यांचे डोक्यामध्ये सारं बसलेलं आहे त्यांच्यामध्ये काही परिवर्तन होत नाही. विश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता.
अनवरत म्हणजे अखंडित. चला कल्पतरूचे आरव. अरे बाबा ओ, या इकडं, इकडं नका लांब लांब बसू, या इथं. चला कल्पतरूचे आरव. हे काय म्हणतात? कल्पतरू माहीत नसेल तुम्हाला, आम्हाला बी माहीत नव्हता, पण तरी जे काही ऐकलं ते सांगतो. कल्पतरू म्हणजे असं एक झाड, वृक्ष जंगलात कुठंतरी सापडायचा, आणि मग ते जर झाड अचानक कुणाच्या तरी एखाद्याला भेटलं तर त्याच्या खाली जे काही विचार करायचे ते सारे विचार पूर्णत्वाला जायचे. समजा उदाहरणार्थ समजा माझ्या कल्पतरू खाली बसलो तर मला सोन्याचा हंडा सापडावा, आलाच पुढं, असं झाड. तर हे काय म्हणतात, माऊली काय म्हणतात? चला कल्पतरूचे आरव. आरव म्हणजे दाटीवाटीचे झाड आहेत. हे ईश्वरनिष्ठ माणसं जे आहेत ना, मला सांगितलं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त 10 ते 15 लाखामध्ये असे लोक मिळतील. हे सारे वारकरी संप्रदायाचेच माणसं आले बरं का महाराष्ट्रामध्ये. बाकीचे 4 कोटी माणसामध्ये, 4 कोटीच्या पेक्षा लोकसंख्या जास्ती आहे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटवतया भूता. अनवरत म्हणजे अखंडित, असे माणसं भेटावेत. चला कल्पतरूचे आरव म्हणजे काय? म्हणजे बघा, यांनी राजमार्ग तयार करून ठेवला आहे. नुसत्या राजमार्गावरून आपण चालायला तयार नाहीत. आपल्या नवीन वाटा काढायच्या तर बाजूलाच राहिल्या, आपल्या मनाप्रमाणे तर बाजूलाच राहिलं. पण ज्या वाटा त्यांनी काढून दिलेल्या आहेत संत महात्म्याने, पाठीमागचे आपल्या जे काही सांगणारे आहेत, त्या वाटांनी सुद्धा आपण जात नाहीत. चंद्रमेजे आलांचन, चंद्रासारखे शीतळ डागहीन, सूर्यासारखे प्रखर तेजस्वी, सर्वाही सदा सज्जन सोयीरे होतो. ते कोण? हे लोक ईश्वरनिष्ठ माणसं. आता ईश्वरनिष्ठ आणि ईश्वर न मानणारे म्हणजे फक्त कामापुरते मानणारे, हे सारखं द्वंद्व चाललेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुरुवातीला जे सांगितलं, हे जे काही पहिलं जे खळावृत्तीचे जे माणसं आहेत त्याची संख्या जास्ती आहे. 3 प्रकारचे त्यांनी माणसं या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले, सात्विक, राजस आणि तामस. पुन्हा मला ते टायमाचं बंधन आहे. सात्विक हे आपली वारकरी संप्रदायाचे सात्विक, हे राजस आणि तामस. राजस आणि तामस म्हणजे कोणते? जे आता जेल भोगते, दंगे धोपे, सारे गुन्हे त्यांच्या नावावर, आणि सर्व त्यामध्ये काही जेलमध्ये जातात, काही जातात, उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, कुणी आहेत, सारे आहेत. आता मला दाखवा जे काही सात्विक प्रवृत्तीचे आहेत, वारकरी संप्रदायाचे आहेत, अशामध्ये आहेत का कुणी दंगे धोपे करणारे? आहेत. आणि अज्ञानाच्या उद्धारासाठीच हा एक ज्ञान यज्ञ आहे. वास्तविक पाहता हा संपूर्ण मंडप भरून याच्या बाजूचे सारे आजूबाजूचे या संप्रदायाचे मंडळी या ठिकाणी असायला पाहिजे होती. ठीक आहे, जेवढे ज्या पंथाने जातील, जेवढे ज्या यांनी करतील, त्यांना
चंद्रमे जे आलांछन मार्चंड जे तापहीन ते सर्वाई सज्जन किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीही लोकी. मागणी काय? आणि ते बी अखंडित. हा होईल दान पसाव. होईल का असं? असं जर झालं आणि केलं तर काय होईल? हे विश्वची माझे घर आईशी मती ज्याची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. आता मी तुमच्यातला आत्मा, तो माझा जर परमात्मा झाला आणि मी तुमच्याशी परमात्म्याप्रमाणे वागणूक केली तर काय अवघड आहे हो हे मोठं विश्वची माझे घर व्हायला. म्हणजे देवच देवाला भेटले. तुमच्यामधला आत्मा, माझ्यातला परमात्मा, माझ्यातला आत्मा, तुमचा परमात्मा, हे ज्ञानेश्वर महाराजांनी कल्पना 700 वर्षापूर्वी मांडली. तरी झालं काय? आता आपल्या अंतःकरणातली सांगायचं, बोभाटा करून सांगायचं नाही. तरी असं झालं का? एखाद्या तरी गावामध्ये एक तरी आदर्श घर, एक तरी गाव आदर्श झालं का? हा, मी म्हणजे आत्ता अशात आसामला गेलो होतो. हा, तर आसाममध्ये एक गाव आशिया खंडातलं आदर्श गाव म्हणून होतं. आम्हाला दाखवलं ते. 1000 ते 1500 लोकवस्तीचं गाव होतं. आशिया खंडातलं आदर्श गाव. आता आदर्श गाव म्हणजे काय? सर्व गाव सुशिक्षित, सर्व गावामध्ये नळाचं पाणी, सर्व गावामध्ये बाग बगीचा, सर्व गावामध्ये सारे. आम्ही ज्याच्या ज्याच्या घरी गेलो त्याच्या सर्व घरी सारं आम्हाला सारं टापटीप सारी व्यवस्थित वाटली. असं एखादं तरी आदर्श धार्मिकदृष्ट्या, वैद्यकीय दृष्ट्या, तुमच्या आणखीन म्हणजे जे जे काही आदर्श आहे त्या दृष्टिकोनातून एक जरी गाव जरी झालं तर दाखविता येईल हे बोट, हे घर आदर्श आहे, हे गाव आदर्श आहे, हे तालुका आदर्श आहे, हा जिल्हा आदर्श आहे, हे राज्य आदर्श आहे आणि हे देश आदर्श आहे. म्हणजे ही मानवतेची कल्पना 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी मांडली. ती त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. हे धर्माचे दलाल दाखविती दुःख ते दाखविती केवळ ते त्यागून त्यागी सकळ धर्म जात. म्हणजे हे जे काही चालू आहे धर्मामधलं, आणि तुम्हाला जगामध्ये सर्वात जास्ती माणसं हे धर्माच्या भांडणामुळेच वारले, मेले. म्हणून जे काही साधं सोपं सांगितलंय, काय करा, काही करायची गरज न लगती सायास जावे वनंतरा स्वयं 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 म्हणजे स्वतः स्वयं येतो घरा नारायण. काय पाहिजे त्याच्यासाठी? आपल्यामध्ये सत्वृत्ती पाहिजे, आपल्यामध्ये सत्प्रवृत्ती पाहिजे, आपल्यामध्ये सद्भावना पाहिजे, आपल्यामध्ये सत्विचार पाहिजेत. आईबाप घरामध्ये ठेवून हा जर काशीला आणि तीर्थयात्रेला जर गेला तर त्याची काशी होईल किंवा तीर्थयात्रा होईल. पण जे काही अंतःकरणामध्ये हृदयातून भगवंत राहिला हृदयात उपाशी, कुठे शोधितो काशी. हे म्हणजे आपल्याला कळत न कळत आपल्यावर झालेले संस्कार, आपल्याला झालेली शिकवण, हे या गोष्टीमुळं हे असं घडतंय. दुसरी गोष्ट, एक दृष्टांत असा आहे याच्यामध्ये, पतंगादीप आलिंगन.
तेथ त्यास अचूक मरण, तैसे विषय आचरण आत्मघाता. पाकुळी त्या आगीवर झेप घेती, तिचे पंख जळून जातात आणि ती मरते. पतंगा दीप आलिंगन, म्हणजे हे भाषेचं सौंदर्य आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. दीपाला आलिंगन म्हणजे दीपाला भेटायला जाती का ती, तिच्यावर छाप मारते. तसं कमकुवत मनोवृत्तीचे, दुर्बल मनोवृत्तीचे, अविचाराने, अशिक्षित, अज्ञान, मनोदुर्बलतेमुळं जे नाही ते अंगावर घेऊन आत्मघात करतात. विषया आत्मघाता. याच्यामध्ये साऱ्या समस्या आहेत, याच्यामध्ये साऱ्या समस्येचे उत्तरं आहेत. फक्त काय, लोह परिसा रुसले, सोने पणाशी मुकले, तेथे कोणाचे काय गेले. अरे ही ज्ञानगंगा या ठिकाणी वाहते वाहते वाहून चालली. निरनिळ्या प्रकारचे कीर्तनकार येतात, निरनिळ्या प्रकारचे प्रवचनकार येतात. 50%, 60%, 70% ज्ञानेश्वरीमधलं आणि वरचं 20-25% त्यांच्या मनाच्या सद्भावना तुमच्यासमोर तोंड कोरडं पर्यंत सांगतात. पण नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे जाये वारे. आपल्या कानावाट यातून आपल्याच मागं इतक्या समस्या आहेत की आपण त्याकडे लक्ष देत नाहीत. आणि जर लक्ष दिलं, हे विश्वाची माझे घर, आपलं गाव तर घर होईलच, पण हे विश्वाची माझे घर. आणि या अनुषंगाने हे ज्या आपल्या समाजामध्ये जे काही निरनिळ्या प्रकारच्या ज्या अंधश्रद्धा आहेत, उदाहरणार्थ गुप्तधन, भूताटकी, भूत लागलं तुला, करणी केली, भानामती, अंगातलं काढणार, अंगात येणार. आणखी जेवढं मी लिहून आणलंय तेवढं तू सांगतो. पैशाचा पाऊस, गुप्तधन, कोकणची आई, मरी आई, विधी निषेध, हे करू नका, हे करा, शुभ अशुभ. हा दिवस लय शुभ आहे. कशामुळे शुभ आहे? पूर्वेकडे उगला आणि पश्चिमेला मावळा. शुभ अशुभ हे जे काही अंतःकरणामध्ये मनामध्ये ठासून भरलेलं आहे, हे जळमट काढून टाका. डोक्यावरलं वजन खाली उतरा, अंतःकरण शुद्ध ठेवा, मनामध्ये चांगल्या भावना ठेवा. काही नाही, कोणचंच काही नाही. आणि जर असेल तर असंच एकदा एका पेशंटला झटका आल्यानंतर मी औषध पाणी केलं आणि सहज चुकून बोलून गेलो. ते म्हणले झटका राहिला, तुम्हाला काही बाहेरचं येतं का? मी म्हणलो हो. झाला एवढाच माझा शब्द गेला. नंतरचे बाहेरचे पाहायला येणाऱ्याची संख्या माझ्याकडं माझ्या पेशंटपेक्षा वाढली. शेवटी हात जोडून सांगावं लागलं, बाबा हो, मला बाहेरचं ना आतलं काही समजत नाही, मी डॉक्टर माणसाचाच आहे. म्हणजे असं तसं हे सारं हे म्हणजे तुच्छ विचार, मनोदुर्बल. काही झालं, एक घटना घडली घरात, पुन्हा भिंत पडली, एक बैल मेला, शेतातला ऊस जळाला, आपल्या मागं कुणीतरी लागलं, नारायण नागबळी करा, जा घाला पैसे.
मनोदौर्बल्य, मनाचा ठामपणा नाही, निश्चय नाही. आणि असं जर तुकाराम महाराजाच्या जीवनात जर झालं असतं, पाहिलं का त्यांचं तर जीवन इतकं कठीण आहे, कठीण आहे. तर ते आता मी नाही सांगितलं का, हे पतंगा दीप आलिंगन जर ते जर तशा मनोवृत्तीचे जर असते तर काय झालं असतं. तुकडे महाराजाचं एक मी वाक्य लिहून आणलंय त्याच्यासाठी. अविचारी कुमार्गी जाती, फळ भोगता तळमळती. अविचारी, काही विचार नाही, कोणताच विचार नाही. आणि मनाची शुद्धता विचाराशिवाय होत नाही. आत्म्याची शुद्धता ज्ञानाशिवाय होत नाही. आणि शरीराची शुद्धता कशाने होते? याच्यासाठी एक कबीरचा दोहे आहे. मल मल धोये शरीर, न धोये मन का मैल. मलमल शरीर घासू घासू साबणीनी अत्तरानी कशाने धुवून काढ. न निकले मन का मैल, ना हे गंगा गोमती. गंगेत आंघोळ केली, गोमतीत आंघोळ केली, काशीमध्ये हे केलं. रहे बैल की बैल. बैलाला नाही का पोळ्याला आदल्या दिवशी आंघोळ घालून धुवून काढते, दुसऱ्या दिवशी मिरीतेत आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा कामाला जुंपितेत. तसं हे आपल्याला शरीर बी स्वच्छ ठेवायचंय, अंतकरण बी स्वच्छ ठेवायचंय, मन बुद्धी बी चांगली ठेवायची. आणि एवढं सारं करून प्रपंच करायचा आहे. प्रपंचामध्ये एवढे विघ्न आले तरी मन स्थिर ठेवायचंय. तरी कुठं त्या पाकुळीसारखी झडप मारायची नाही, तर अंगावर काही करून औषध काही घेऊन घ्यायचं नाही. आणि जे करतात आत्मघाता. हातस्य कंठनम हातस्य भूषणम दानम. हातामध्ये मार सोन्याचे आठले कडे इथपर्यंत, गळ्यात साकळ्या. हातस्य भूषणम दानम, स्वरकंठस्य भूषणम. स्वर म्हणजे आवाज. आवाजाने नीट बोला, चांगलं बोला, प्रेमाने बोला, कमी बोला. स्वरकंठस्य भूषणम. भूषणम किम प्रयोजनम. कशाला घालायचे तितके मोठाले? काय आहे घालण्यामागचा उद्देश? भूषणम किम प्रयोजनम. म्हणजे हे जे काही म्हणून ही जी काही ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीमधले जे काही ओवी आहे, ज्ञानेश्वरीमधला शब्द आहे, हा जीवनाला कलाटणी देणारा आहे, जीवनाला साकार करणारा आहे, जीवनामध्ये परिवर्तन करणारा आहे. फक्त काय पाहिजे त्या ठिकाणी त्याच्यावर भाव पाहिजे. मनी नाही भाव, देवा मला भाव. देव बाजाराचा भाजीपाला, हे तुकड्याला साऱ्याच सूप. हे जी काही संत मंडळी आहे ना, ही संत मंडळीने एवढा आपल्याला रस्ता करून ठेवलाय. फक्त आपल्याला त्यामध्ये सद्भावनेने जायचं, सद्विचार करायचे. आणि पूजा अर्चा ही अंतकरणामधलेच फुलं आहेत. देवा एखाद्या कोणत्याही देवावर वाळलेलं पडलेलं म्हणजे हे झालं खराब झालेलं फूल कुणी अर्पण करतं का? नाही करीत. ताजं तवानं चांगलं, चांगल्या झाडाचं, साऱ्या झाडाची फुलं अर्पण करीत नाहीत, करतो. तसं जर आपला आत्मा जर परमात्म्याशी जर एकरूप करायचा असेल, आपल्या आत्म्याने
परमात्म्याची पूजा करायची असेल तर कर्म कसं राहील आपलं? फसवेगिरीचं राहील, वाईट राहील, चांगलंच राहील. म्हणून या ठिकाणी कमी वेळामध्ये जे काही शब्द चांगले असतील ते या ज्ञानेश्वर महाराजांच्या सत्कृपेने आलेले असं समजून, जे काही माझे विचार असतील ते सांगावे तुम्हाला, ते सांगून या ठिकाणी आणखीन केला इशारा जाता जाता एक गोष्ट सांगतो आवर्जून. आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदा म्हणजे काय? तुमचं आरोग्यच हे तुमची संपत्ती आहे साऱ्यात जास्त. ती खोट्या व्यसनापायी, तंबाखूपायी, पुडी पायी, दारू पायी, आणखीन कशापायी वायाला घालू नका, करू नका नाश आयुष्याचा. क्षणोक्षणी हाच करावा विचार. सारखं घोकीत बी बसू नका. क्षणोक्षणी हाच तुम्हीच म्हणले आम्ही हाच विचार करू नका घात आयुष्याचा. अरे आयुष्य जे काही 100 वर्षाचं होतं ते आता 60-65 वर आले. आणखीन बी ते कमी कमी होत चाललंय. कशामुळं? दूषित विचारामुळं, दुष्ट विचारामुळं. करू नका घात आयुष्याचा. तर बंधूनो, पुढच्या प्रवचनाला येईल का नाही हे मला माहीत नाही, पण पुढच्या प्रवचनापर्यंत किंवा पुढच्या या नामसप्त्यापर्यंत असे संकल्प करा, विशेषतः लेडीजने, की रागवणार नाही, सुनासंग नीटनीटकी वागणूक करील, कसल्याही प्रकारच्या घरामध्ये काही एकही भांडण आतापर्यंत होणार नाही. आणि यांनी पुरुष मंडळींनी बी संकल्प करा, जे काही 4-5 प्रकारचे 6 प्रकारचे व्यसन आहेत त्यापैकी एक तरी व्यसन कंप्लीट सोडून दाखवील. आणि मी काय भीतीच्या अंतरावर राजुरीमध्येच आहे, मोठ्या भूषणाने मला सांगताल की बाबा आम्ही हे सोडलं आणि मला फार आनंद झाला. असे जे काही माझे काही भक्त आहेत ते मला आणखीन येऊन सांगतात की मी 2 वर्षापासून तंबाखूचा घास घेतला नाही, माझी तब्येत चांगली आहे. तर या ठिकाणीच जे काही मला 15-20 अर्धा घंटा वेळ तुमच्या संयोजकांनी बोलण्यासाठी दिला त्याबद्दल मी सर्व हे संगमेश्वर संस्था विश्वस्त व अध्यक्ष यांचे सर्वांचे आभार मानून, आल्या पावली म्हणजे रिकामं न जाता, चुकलं टाईम चुकला थोडा, पण आल्या पावली न जाता माझे जे काही मनातले सद्विचार, 2 भावना, माझ्या काही जे दुःखाच्या भावना, सुखाच्या भावना या तुमच्यापर्यंत पोहोचल्या, या सर्वांसाठी मी आभार मानून मी माझे 2 शब्द या ज्ञानेश्वरीवरचं जे काही प्रवचन मी या ठिकाणी समाप्त करतो. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोसावे, तोसोनी मज द्यावे पसाय दानये, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी व्रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचील तो ते लाहो प्राणी जा, वर्षत सकळ मंडळी विश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवर्त भूमंडळी भेटो तया बुधा, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयी रे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीती लोकी, भजिज आदिपुरखी अखंडित, आणि ग्रंथ उपजीवे विशेषी लोकी विवे, द्रष्टा द्रष्ट विजय हो एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला.
बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. देवराज सेव्यमान पावनाघ्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. नारदादि योगी वृन्द वन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटि भास्वरं भवाब्धिकारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं हेमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. मुक्तिदायकं प्रशस्तचारु विग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणं मनोज्ञ हेम किङ्किणीलसत्कटिं काशिका